परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 23. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धयोगी याते पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावी दातारा. सिद्ध म्हणे ऐक बाळा, श्री गुरुची अगम्य लीला तोची विप्रे प्रकट केला. जेणे वांझ महिषी दुभली तया ग्रामी ये रे दिवसी क्षार मृत्तिका वहावयासी. मागो आले तया महिषीसी द्रव्य देऊ म्हणताती. विप्र म्हणती तयासी नेदू दुभते महिषीसी. दावी तसे सकळिकांसी क्षीर भरणे दोनी केली. करीती विस्मय सकळ जन म्हणती वांझ दंतहीन. काल होती नाकी खूण वेसण रज्जू अभिनव. नभती गर्भिणी वांझ महिषी वत्स न होता दुभे कैसी. वार्ता फाकली विस्तारिसी कळली तया ग्रामाधिपतीस. विस्मय करून तये वेळी आला अधिपती तया जवळी. नमोनिया चरण कमळी पुसतसे वृत्तांत. विप्र म्हणे तयासी असे संगमी संन्यासी. त्याची महिमा आहे ऐसी होईल ईश्वर अवतार. नित्य आमुच्या मंदिरासी येती श्री गुरुभिक्षेसी. वरो नभती त्या दिवशी क्षीर आपण मागितले. वांझ म्हणता चिराग बोनी त्वरे क्षीर दोहा म्हणून. वाक्य त्यांचे निघता क्षणी कामधेनू परी जाहली. विप्रवचन परिसोनी गेला राजा धावोनी. नमन केले साष्टांगेसी एका भावे करोनिया. जय जयाजी जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. तुझा महिमा अपरंपारू अशक्य आम्हा वर्णिता. नेणू आम्ही मंदमती माया मोह अंधवृत्ती. तू तारक जगज्योती उद्धरावे आम्हा ते. अविद्या माया सागरी बुडालो असो घोर दरी. विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला. विश्वकर्ता तूची होसी हेळा मात्रे सृष्टो रचिसी. आम्हा तू दिसतोसी मनुष्य रूप धरोनी. वर्णावया तुझा महिमा स्तोत्र करिता अशक्य आम्हा. तू चिरक्षिता केशव्योमा चिन्मयात्मा जगद्गुरु. येणे परी श्री गुरुसी स्तोत्र करी बहुवसी. श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी. संतोषोनि श्री गुरुमूर्ती तया राया ते पुसती. आम्ही तापसी असो यती अरण्यवास करीतसो. या कारणे आम्हा पासी येणे तुम्हा संभ्रमेसी. पुत्र कलत्र सहितेसी कवण कारण सांग म्हणती. ऐकोन या श्री गुरूंचे वचन राजा विनवी कर जोडून. तू तारक भक्तजन अरण्यवास कायसा. उद्धरावया भक्तजना अवतरलासी नारायणा. वासना जैसी भक्तजना संतुष्टावय तेणे परी. ऐशी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणी वाखाणिती. भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी. गाणगापुर महास्थान स्वामी करावे पावन. नित्य तेथे अनुष्ठान वास करणे ग्रामात. मठ करोनी तये स्थानी असावे आम्हा उद्धरोनी. म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर. श्री गुरुमनी विचारिती प्रगट होणे आली गती. क्वचित काळ येणे रीते वसणे घडे त्या स्थानी. भक्त जन तारणार्थ अवतार धरिती श्री गुरुनाथ. राजयाचे मनोरथ पूर्वू म्हणती तये वेळी. ऐसे विचारोनी मानसी निरोप देती नराधिपतीसी. जैसे तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी. गुरुवचन ऐकोनी संतोषोनी नृपमुनी. बैसवोनिया सुखासनी समारंभे निघाला. नाना परीची वाद्य यंत्रे गीत वाद्य मंगळ तुरे.
मृदुंगटाळ निर्भरे वाजताती मनोहर रावनिघे छत्रपता केसी गज तुरुंग शृंगारेसी आपुले पुत्र कलत्रेसी सवे यतीसी घेवोनी वेद घोष द्विजवरी करिताती नानापरी वाखाणिती बंदिकारी ब्रीदतया मूर्तीचे येणे परी ग्रामाप्रती श्री गुरु आले अतिप्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगरलोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर संतोषोनी श्री गुरुवर प्रवेशले नगरात तया ग्राम पश्चिम देशी असे अश्वत्थ उन्नतेसी ओसगृह तयापासी असे एक भयंकर तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक त्याचे भये असे धाक समस्त प्राण्या भय त्याचे ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्य मात्र करी आहार त्याचे भय असे थोर म्हणून गृह ओसतेथे श्री गुरुमूर्ती तये वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येवो निचरणी लागला कर जोडून श्री गुरुसी विनवी तसे भक्तीसी स्वामी माते तारी येसी घोरांदरी बुडालो तुझ्या दर्शन मात्रेसी नासरी पापे पूर्वजितेसी तू कृपाळू सर्वांसी उद्धरावे आपणाते कृपाळू ते श्री गुरु मस्तकी ठेविती करू मनुष्य रूपे होवून येरू लोळतसे चरणकमळी श्री गुरु सांगती तयासी त्वरित जावे संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नाही तुझ गुरुवचन ऐकोन राक्षस करी संगमी स्नान कलेवरा सोडून जाण मुक्त झाला तत्क्षणी विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अज पिनाक हाची सत्य मानिजे श्री गुरु राहिले तया स्थानी मठ केला शृंगारोनी नराधिप शिरोमणी भक्तिभावे पूजितसे भक्तिभावे नरेश्वर पूजा अर्पी अपरंपार परोपरे वाद्य गजर गीतवाद्य मंत्रेसी श्री गुरु निघती नित्य संगमासी जाती नित्य अनुष्ठानासी नराधीश भक्तीसी सैन्यासहित आपण जायो एखाद्या समयी श्री गुरुसी बैसविती आपुल्या आंदोलिकेसी सर्व दळ सैन्येसी घेवो निजाय वनांतरा माध्यान्ह काळी परियेसी श्री गुरु येती मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधिप भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण असती जैसा संतोष त्याच्या चित्ती तेणे परी रहाटती समारंभ होय नित्य ऐकती लोक समस्त प्रकट जाहले लोकात ग्रामांतरी सकळजनी कुमसी म्हणजे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामेसी तीन वेद जाणतसे मानस पूजा नित्य करी सदा ध्यायी नरहरी त्याने ऐकिले गाण गापुरे असे नरसिंह सरस्वती ऐकता त्याची चरित्र लीला मनी म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुर्थाश्रमाला म्हणून निंदा आरंभिली ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणतो यतीश्वरा निंदा आपुली करीत म्हणून ओळखले मनात सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व असे कथा मन करो निर्मळता एकचित्ते परिसतू म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीष्ट पाविजे इति श्री गुरुचरित्र गाणगापुरी पवित्र ब्रह्मराक्षसा परत्र निजमोक्ष दीधला इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे राक्षसमुक्त कर्णन नाम त्रयोविंशोऽध्यायः शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु।
जय श्री काका साईराम.